बुलेटिनच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरातून एक मोठी बातमी येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचित्र अपघात झालेला आहे। भरधाव स्कॉर्पिओ थेट पेट्रोल पंपला धडकली। यामध्ये स्कॉर्पिओने 3 चारचाकी आणि एका दुचाकी स्वाराला सुद्धा उडवलेले आहे। या विचित्र अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले। छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवरील माणिक नगर इथं पेट्रोल पंप समोर हा अपघात झालेला आहे। भरधाव स्कॉर्पिओ ही पेट्रोल पंपवर धडकली आणि त्यामुळेच हा अपघात झाला। 3 कार आणि एका दुचाकी स्वाराला या स्कॉर्पिओने यावेळी धडक दिल्याचंही पाहायला मिळतंय। यामध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत। छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवरील माणिक नगरमध्ये ही घटना घडलेली आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आपण छत्रपती संभाजीनगरातून पाहतोय। एक विचित्र अपघात यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे आणि याच अपघाताची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडनं। माधव, एक विचित्र अपघात छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे, काय अधिकचे अपडेट देणार? श्वेता, या अपघाताच्या वेळेस सर्वसामान्य माणसं आजूबाजूला मोठ्या संख्येने होते। माणिकनगर हा मार्केटचा परिसर आहे। त्या लोकांच्या समोर इतकी भीती निर्माण झाली होती की ती नेमकी गाडी कुणाच्या अंगावर येईल हे काही कळायला मार्ग नव्हतं। एकाच वेळेस 3 मोठ्या कारला त्या कारनं धडक दिली। त्यानंतर एका मोटरसायकलवर असलेल्या वाहनधारकाला अंगावर त्याच्यावर घातली। त्यानंतर तो जखमी झाला। सोबतच ती डायरेक्ट थेट पेट्रोल पंपामध्ये घुसली। सुदैवानं पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये ते बॅरिगेड्स लावल्यासारखी स्थिती होती। ते सुद्धा लोखंडी बॅरिगेड्स तोडून ती कार थांबली। मात्र हा अपघात ज्यांनी पाहिला होता त्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय। कारण छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड या रस्त्यावरच्या माणिकनगरच्या ठिकाणचा हा अपघात आहे। हा अपघाताची सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीकडे आपल्याकडे आल्यानंतर हे लक्षात आलं की किती भयावह आणि भीषण अपघात होता। एक स्कॉर्पिओ वाहन तिच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि जळगावकडून सिल्लोडकडून येणाऱ्या वाहनावर पहिल्या वाहनावर धडकली। त्यानंतर ती गोल फिरत होती। ती गोल फिरत असल्यामुळं ते सगळे लोक घाबरले होते, पळापळ सुरू होती आणि अशा स्थितीमध्ये सुदैवानं ती 4 वाहनांना धडकल्यानंतर पेट्रोल पंपावर गेली आणि तिथे ती गाडी थांबली। तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। पण या अपघातामध्ये 4 जणांना जखमी व्हावं लागलं। आता त्या सगळ्या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यामधल्या माणिकनगर परिसरातल्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आणि त्याची सध्या चौकशी सुरू आहे। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। आपण साम टीव्हीवरती छत्रपती संभाजीनगरातील ही सध्या दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने विचित्र पद्धतीने हा अपघात झालेला आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो भरधाव वेगाने ही स्कॉर्पिओ आली। सुरुवातीला त्यांनी 4 चारचाकीनं धडक दिली। यामध्ये एका दुचाकी स्वाराला सुद्धा धडक दिल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आणि त्यानंतर ही स्कॉर्पिओ पेट्रोल पंपच्या दिशेने आलेली आहे आणि जेव्हा ही भरधाव वेगाने स्कॉर्पिओ येते आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सर्वत्रच नागरिकांची एकच पळापळ झाली आहे। पण ही स्कॉर्पिओ नेमकी कुणाला कशी धडक देईल याचा अंदाज यावेळी कुणालाच येत नव्हता आणि तेव्हाचीच ही दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। सध्या या चालकाविरोधामध्ये सिल्लोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भरधाव स्कॉर्पिओ नेमकं चालकाचं नियंत्रण सुटलं की काही गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होता, या विविध बाजूने खरं तर पोलिसांचा तपासही सुरू आहे। मात्र एक छत्रपती संभाजीनगरमध्ये माणिकनगरमध्ये हा विचित्र अपघात झालाय आणि याची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहत आहात। काही काळ इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय आणि कशा पद्धतीने या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। स्कॉर्पिओ गाडी आली, सुरुवातीला एका 4 चाकीला यांनी धडक दिलेली आहे आणि त्यानंतर उर्वरित 3 चारचाकी गाड्यांना सुद्धा या स्कॉर्पिओने धडक दिली। याशिवाय एका दुचाकी स्वाराला सुद्धा या स्कॉर्पिओची धडक बसलेली आहे। या संपूर्ण घटनेमध्ये 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा मिळते। पेट्रोल पंपवर खरं तर भरधाव येणारी ही स्कॉर्पिओ आपण पाहतोय आणि त्यानंतर पेट्रोल पंपच्या पुढे गेल्यावर ही स्कॉर्पिओ अखेर थांबली आणि त्यानंतर इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। अत्यंत भयंकर आणि विचित्र असा अपघात झालेला आहे आणि साम टीव्हीवर आपण याचीच ही दृश्य सुद्धा पाहतोय। या संपूर्ण घटनेमध्ये 4 जण जखमी झाले। जखमींवर सध्या उपचारही सुरू आहेत आणि पोलीस अधिक तपास करतायत।